काशी माया बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई तू सावध तैसा होई तू सावध हृदयी धरी नारायण पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तुका म्हणे माय बापे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले विठ्ठल विठ्ठल माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार
नमस्कारों आता हरी ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागला पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चलेले बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा आणि या अभंगातून भगवान जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्हाला तीर्थाचं भ्रमण न करता घरामध्येच कसं आम्हाला तीर्थांचं दर्शन होईल याचं वर्णन करतात आणि या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आम्हाला एखाद्या गोष्टीचा बोध करावा याचा अर्थ ती गोष्ट काहीतरी महत्वाची आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे कुठलाही कार्यक्रम असेल लक्ष्मीबाई सोनू खैरे या माऊलींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सगळेजण जमलेले आहोत आपणा सर्वांना ठाऊक आहे त्यांच्या पश्चात असलेले त्यांचे 2 मुलं असतील त्यांच्या मुली असतील नातू नातवंड लेकी बाळी सर्व आत्पेष्ट नातेवाईक या सर्वांच्या उपस्थितीत मात्र खरे अर्थी आज हा सोहळा पार पडतोय काहीतरी आगळा वेगळा सोहळा आहे आणि म्हणून या आगळ्या वेगळ्या सोहळ्यामध्ये आज 1 दिवसीय कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी दादांनी केलेलं आहे आणि मग त्या 1 दिवसीय कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्वच ज्ञात अज्ञात मंडळी सर्वच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ज्ञानानं वयानं अधिकारानं मानानं उपस्थित असलेले सर्वजण असलेले हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे किरण महाराज यादव तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे असलेले काका मागे आपण धनदाई मातेच्या तिथे कार्यक्रम केला तेव्हा पण उपस्थित होते आपल्यालाही धन्यवाद वंदन आपणही गावातीलच आहात आपल्याही चरणावरती वंदन उसवड क्षमा त्या ठिकाणी सर्व गावातीलच टाळकरी आहे आपणा सर्वांच्या चरणावरती वंदन इकडेही सर्वजण उपस्थित आहे माझ्यापेक्षा आपण सर्वजण ज्येष्ठ आहात श्रेष्ठ आहात मी आपल्या लेखीप्रमाणे आहे म्हणून आपणा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते असलेले विनयकरी बाबा फार विना त्यांच्या हातातून अगदी आता पडेल की काय म्हणजे एवढं छान उत्साह आहे त्यांनाही धन्यवाद त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक त्याचबरोबर असलेले मृदुंग वादक मृदुंग महर्षी
हरिभक्त परायण कृष्ण महाराज आहे. कृष्णाजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. फार सुंदर पखवाजाची साथ करतात, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आज हार्मोनियमची साथ करताय आमचे गोरे सर. त्यांना पुढे कार्यक्रमाची धावपळ आहे, पुढे पोचायचे त्यांना, पण तरी ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक. उपस्थित असलेले आपण सर्वजण मायबाप वर्ग, आपणा सर्वांच्या चरणाला एकदा स्पर्श करेल. ज्या माऊलींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या माऊली पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणाविती मी नम्र भावनेने नतमस्तक होईल. आणि उपस्थित असलेले आपण सर्वजण सर्वांच्याच चरणारविंदी नम्र भावनेने नतमस्तक होऊन, साऊंड सिस्टीम आपली फार सुंदर आहे. शिवतांडव म्हणावं तसा तांडवच आहे, बरोबर आहे की नाही? फार सुंदर, अतिशय मोकळा आवाज आपण दिला, आपल्याला धन्यवाद. शिवतांडव साऊंड सिस्टीम कानडगाव, बरोबर ना? सात सुंदर ते करताय. त्याचबरोबर हा कार्यक्रम एवढ्या एका दिवसापुरताच मर्यादित नाही, तर हा कार्यक्रम आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा पाहता यावा, याकरता आमचे कांगणे भाऊ या ठिकाणी शूटिंगचं काम करताय, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही कधीही युट्यूबवर सर्च केलं गजर माऊलीचा, बरोबर ना? गजर माऊलीचा हा चॅनल जर आपण सर्च केला तर या चॅनलवर तुम्हाला पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम, आपल्या आजीचा केलेला सोहळा तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल. म्हणून सर्वांनाच एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे, उत्तम आहे. संत महात्म्यांचे आमच्यावर अतिशय उपकार आहे. ते कसे की संत महात्म्यांनी त्या त्या प्रसंगानुरूप आम्हाला ते अभंग उपलब्ध करून ठेवलेले आहे. विशेष जर पाहायला गेलं, संत महात्म्यांनी त्या त्या पद्धतीने त्या त्या प्रसंगानुसार आमच्या करता अभंग उपलब्ध आहे. जर एखाद्या घराची वास्तुशांती असेल तर त्या वास्तुशांतीचा आम्ही अभंग कोणता घेतो? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. हे उपकार कोणाचे? संत महात्म्यांचे. जर संत साहित्यच नसतं तर आम्ही काय केलं असतं? आमचं चरित्र सांगितलं असतं का? आमचं चरित्र कोणी ऐकेल का? जास्तीत जास्त एक 5-10 मिनिटं, मी याव केलं, मी त्याव केलं, एक 5-10 मिनिटं, याच्या पलीकडे आपलं कोणी ऐकून घेणार नाही, वैतागून निघून जातील. मग संत महात्म्यांचे आमच्यावर उपकार आहेत, त्या त्या प्रसंगानुरूप अभंग आमच्या करता उपलब्ध करून ठेवले. संत साहित्य आमच्या करता आहे, ही आमच्या करता फार मोठी संपत्ती आहे. मग जर वाढदिवस असेल तर कुठला अभंग घ्यावा? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, आम्ही हाही घेतो. आणि जर श्राद्ध असेल तर तेव्हा घेता येईल का? श्राद्ध असेल तर मग अनेक अभंग आहे. नाशिवंत देह किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, देह तव असे प्रारब्ध हा दिन, असे अनेक अभंग आम्ही घेऊ शकतो. गंगा पूजनाचा कार्यक्रम असेल तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. माझा हे सर्व सांगण्याचा उद्देश एक आहे की संत महात्म्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहे की त्या त्या प्रसंगानुरूप ते अभंग आमच्या करता उपलब्ध करून ठेवले. मग त्याप्रमाणे आज माऊलीचा, आपल्या आईचा, आजींचा 75वा वाढदिवस साजरा करायचा आहे. मग अभंग कुठला घ्यावा? अकल्प आयुष्य इथं म्हणता येणार नाही. येईल का म्हणता? आता आपण जर आजीला म्हटलं तुम्ही 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला अकल्प आयुष्य व्हावे, चालेल का? आपण किती म्हटलं तर ते होईल का? मग खऱ्या अर्थी आज अभंग कुठला घ्यावा म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर विचार केला. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्हाला मायबापांचं महत्व वर्णन करून सांगतात. मी नेहमी सांगते आणि आजही सांगेन, एखादी गोष्ट जर पटवून द्यायची असेल, एखादी गोष्ट जर अधिकारवाणीने सांगायची असेल तर आमचा तेवढा आधी अधिकार असावा लागतो. मला काय म्हणायचे लक्षात घ्या. आपल्याला जर समोरच्याला काही सांगायचंय ना तर आधी आपण ते अंगीकारलं पाहिजे. नवे नवे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आधी आपण ते केलं पाहिजे. अनुभवाले अंगा ते या जगाने तसे, ते या जगाने तसे, ते या जगाने तसे. अनुभवाले अंगा ते या जगाने तसे, ते या जगाने तसे, ते या जगाने तसे. हे अनुभवाले अंगा ते या जगाने तसे, ते या
आहे तसे. माझा सांगायचा मुद्दा हा आहे, उद्देश हा आहे की आम्हाला अधिकार वाणी न सांगताय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज माय बाप केवळ काशी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ज्या अर्थी आम्हाला हे सगळं सांगताय त्या अर्थी त्यांचा काहीतरी अधिकार असावा. बरोबर आहे की नाही? कुणी जर एखाद्यानं आपल्याला काही समजून सांगायची जर काय म्हणता येईल त्याला प्रयत्न केला आणि तो जर आपल्याला सांगत असेल, आपण म्हणतो हा हा बस बस राहू दे राहू दे. बरोबर आहे की नाही? आधी स्वतःचं सरळ म्हणतो, साध्या सरळ भाषेत व्यावहारिक दृष्ट्या जर सांगायला गेलं तर. पण जे सांगणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे तेवढा अधिकार त्यांच्या ठिकाणी आहे. काय आहे अधिकार जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा? बरोबर आहे की नाही? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार आम्ही नेहमी ऐकतो, म्हणतो, पण आम्ही तो खऱ्या अर्थी लक्षात घेत नाही. बरोबर आहे की नाही? काय आहे अधिकार जे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्हाला या अभंगातून पटवून देत आहे? त्यांचा अधिकार फार मोठा आहे. हरी तू किता तुलनेसी ब्रह्म तुका तुकाराम नाम घेता कापे यम वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाड आणि जे मोड श्वाना परी गती झाली अवघे करते हाड हाड श्वाना परी गती झाली अवघे करते हाड हाड संत माय बाबा एवढा उपकार करा मायबाप आहे. संत आमचे मायबाप आहे. जर संत आमचे मायबाप आहे तर संत रूपी मायबापांचं वर्णन या अभंगात करतात का? मला काय म्हणायचे काळजीपूर्वक ऐका बरं. ज्या विषयाकरता ज्या सोहळ्याकरता आपण जमलोय की नाही, मी बरोबर त्या सोहळ्याकडे तुम्हाला आणून सोडते. पण मला काय म्हणायचे ते काळजीपूर्वक ऐका. जर संत आमचे मायबाप आहे तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत रूपी मायबापांचं या अभंगात वर्णन करत नाही. पुढे जर पाहायला गेलं, भगवान परमात्मा सुद्धा आमचा मायबाप आहे की नाही? विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. भगवान परमात्मा आमचा मायबाप आहे. नामदेव महाराज वर्णन करतात, हे भगवान तू माझी आई आहेस, तू माझा बाप आहेस, तू माझा सर्वस्व आहेस, तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा पाजी प्रेम पाना पांडुरंगा पाजी प्रेम पाना. हे भगवान तू माझी आई आहेस, तू माझा बाप आहेस, आमचा सर्वस्व आहेस. आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप. मग भगवान परमात्मा सुद्धा आमचा मायबाप आहे. मग भगवान परमात्म्याचं वर्णन या अभंगात करतात का? नाही. संतांचंही करत नाही, भगवंताचंही करत नाही. मग तिसरं जर पाहायला गेलं, एके ठिकाणी गुरु सुद्धा आमचे मायबाप आहे. जीवाचे गुरु हे जीवाचे मायबाप आहे. शास्त्रकार तर वर्णन करतात, कधी कधी मायबाप सुद्धा आमचा उद्धार करणार नाही. मायबापांचे कदाचित जेवढे आमच्यावर उपकार नाही तेवढे गुरूंचे आहे. बरोबर आहे की नाही? माझ्या गुरूंचे माझ्यावर एवढे उपकार आहे. खऱ्या अर्थी ज्ञानाची ओळख करून देणारे, स्वतः कोण आहे तत्वमत्स्यादी रक्षम, स्वतः कोण आहे याचा बोध करून देणारे खरे मायबाप जर कोण असतील तर ते गुरु आहे. मग गुरूंचं वर्णन करतात का या अभंगात? नाही, गुरूंचंही वर्णन करत नाही. तुम्ही म्हणाल खरंच गुरु आपले मायबाप असतात का? तर असतात ना. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज वर्णन करतात,
आम्ही गुरूंची जरी सेवा केली तरी ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचत असते. आम्ही गुरूंची जरी सेवा केली तरी मायबापांची सेवा केल्याचं पुण्य आम्हाला खऱ्या अर्थी लाभत असतं. वेगळी देवपूजा करण्याची गरज नाही. नाथबाबा वर्णन करतात, हरी गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता गुरुचरणी ठेविता आपले आपा भेटे देवा, आपले आपा भेटे देवा, मनवोनी गुरुसी भजावे, मनवोनी गुरुसी भजावे. गुरूंची सेवा केली तरी त्यामध्ये सर्व तीर्थ येतात. बरोबर आहे की नाही? मग खऱ्या अर्थी मी पहिल्यापासून जो मुद्दा आपल्या समोर मांडला काळजीपूर्वक ऐका. संत पण आपले मायबाप आहे, भगवान परमात्मा ही आपला मायबाप आहे, गुरु पण आपले मायबाप आहे. हे सगळं बरोबर आहे. गुरु ही श्रेष्ठ आहे, संत ही श्रेष्ठ आहे, भगवंत ही श्रेष्ठ आहे. हे सगळं बरोबर आहे. पण खऱ्या अर्थी गुरूंची सेवा करण्याकरता, संतांची सेवा करण्याकरता, खऱ्या अर्थी भगवंताची सेवा करण्याकरता आम्हाला या सृष्टीमध्ये येण्याकरता एक माध्यम लागतं. ते माध्यम म्हणजे जन्मदाते मायबाप. मला काय म्हणायचे लक्षात घ्या. या तीनही सेवा आपल्याला करता येतील. भगवंताची सेवा करता येईल, संतांची सेवा करता येईल, गुरूंची सेवा करता येईल. पण खऱ्या अर्थी त्यासाठी आम्हाला या सृष्टीत येण्याकरता, या मृत्यू लोकात येण्याकरता काहीतरी माध्यम असावं लागेल. आणि ते माध्यम जर काय असेल तर जन्मदाते मायबाप. मग जर जन्मदाते मायबापांनी खऱ्या अर्थाने आपल्याला जन्म दिला, या सृष्टीमध्ये आलो, म्हणून आपल्याला भगवंत पाहायला मिळाला, म्हणून आपल्याला गुरु अनुभवायला मिळाले, म्हणून आपल्याला संत महात्म्य अनुभवायला मिळाले. जर जन्मच दिला नसता तर कुठून आपण हे सगळं पाहिलं असतं. संत श्रेष्ठ आहे, गुरु श्रेष्ठ आहे, भगवंत श्रेष्ठ आहे, सगळं बरोबर आहे. पण खऱ्या अर्थी यांना प्राप्त करण्याकरता आम्हाला माध्यम जे लागतं ते म्हणजे मायबाप. विठ्ठल विठ्ठल. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, या सर्वांना प्राप्त जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला मायबापांची सेवा करावी लागेल. मग खऱ्या अर्थी आपण नेहमी पाहत असतो, मंदिरांमध्ये पंक्तीच्या पंक्ती दान केलं आणि घरामध्ये असलेल्या मायबापांशी जर आम्ही दोन शब्द धड बोलत नसू तर त्या मंदिरांमध्ये केलेल्या दान धर्माला आपल्या किंमत नाहीये. आमचे माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, खरी अर्थी सकल तीर्थाची आहे धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे, लोन की जय. त्या मायबापांची सेवा करत असताना अगदी आम्ही आमचा देह जरी वळून टाकला तरी तो कमी पडतो. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, बाबा रे, तुम्हाला देवधर्म करायचा आहे ना, देवपूजा करायची आहे ना, इथपर्यंत सगळं ठीक आहे. तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, तुम्हाला भारत भ्रमण करण्याची गरज नाही, खऱ्या अर्थी वेगळी देवपूजा करण्याची गरज नाही. आपल्या घरामध्ये जे वडीलधारी मंडळी आहे, आपल्या घरामध्ये आपले जे मायबाप आहे, त्या मायबापांची सेवा करा. सर्व तीर्थांचं पुण्य तुम्हाला तिथंच प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं चरण. माया बाप केवळ कासी, माया बाप केवळ कासी, माया बाप केवळ कासी, माया बाप केवळ कासी,
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज वर्णन करतात, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासे. आपल्याला जर वाटत असेल चारिधाम यात्रा कराव्या, तीर्थयात्रा कराव्या, भारत भ्रमण करावं, एवढं सगळं पुण्य आपल्याला जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर नसेल ऐपत ना तर काही हरकत नाही. घरातील असलेल्या थोरा मोठ्यांची मायबापांची सेवा जरी आम्ही केली ना तरी ते सर्व तीर्थांचं पुण्य आम्हाला घरातच प्राप्त होईल. खऱ्या अर्थी जर पाहायला गेलो, माऊलीत ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, समाजामध्ये फार मोठेपणाने आम्ही मिरवत असतो. आम्ही आमदार आहोत, आम्ही खासदार आहोत, आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहे. मोठ्यापणाने आम्ही गावामध्ये समाजामध्ये मिरवत असतो. पण गावामध्ये मात्र समाजामध्ये सर्वांशी प्रेमानं बोलत असताना जर घरामध्ये दोन शब्द मायबापांशी गोड बोलत नसेल तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच नाही. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, माझे माऊलीत ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरू आदरा मूर्खो जैसा. माऊली म्हणतात तो मूर्ख आहे. म्हणून खऱ्या अर्थी वेगळे तीर्थभ्रमण करण्याची गरज नाही, वेगळी देवपूजा करण्याची गरज नाही. घरामध्ये असलेल्या मायबापांचे आम्ही दोन शब्द गोड बोला, याच्यासारखी दुसरी देवपूजा नाही. विठ्ठल विठ्ठल जर पाहायला गेलं पुरावे अनेक देता येतील, बरोबर आहे की नाही? पुरावे अनेक देता येतील. आम्ही तीर्थयात्रेला गेलो आणि त्या तीर्थयात्रेला गेल्यानंतर चारिधाम म्हणा, नर्मदा परिक्रमा म्हणा किंवा अनेक काही तीर्थयात्रा असतील, त्या तीर्थयात्रेला तर आम्ही गेलो, पण घरी तिथं गेल्यानंतर दिवसभरात 4 फोन घरी करतोय, बरोबर आहे की नाही? दूध काढलं का, ते डेअरीला नेलं का, किती डिग्री आली, भाव किती पडला, ते झालं, सगळं झालं की मग नंतर पुन्हा आज अमुक अमुक काय पीक असेल वावरात त्याला पाणी दिलं का, अमक्याचं वर्ष श्राद्ध होतं गावाला त्यांच्या कोणी गेलं का, किंवा आणखीन अमुक अमुक नातेवाईकांमध्ये लग्न होतं तिकडं कोणी गेलं का. म्हणजे तीर्थयात्रेला गेले तरी चित्त कुठं, बरोबर आहे की नाही? घरी. मग माऊली ज्ञानोबाराय याला वर्णन चित्त करतात, नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, अरे ते व्यार्थ. चित्त नाही नामी अरे ते व्यार्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अरे ते व्यार्थ. चित्त नाही नामी तर ते व्यार्थ. अरे ते व्यार्थ. चित्त नाही नामी तीर्थयात्रेला तर गेला पण तिथे जर चित्तच नसेल तर त्या तीर्थयात्रेचा उपयोग नाही. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात वेगळी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, कारण तुम्ही तीर्थाला तर जाल पण तिथे जर चित्त नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून घरातीलच असलेल्या मायबापांची सेवा करा, तिथेच तुम्हाला तीर्थयात्रेचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमचं दुर्दैव एवढं मोठं की खऱ्या अर्थी घरामध्ये असलेली आई, म्हातारी असलेली आई कुठेतरी घरात एखाद्या कोपऱ्याला बसलेली असते आणि आम्हाला त्या मोबाईलवर चॅटिंग करायला वेळ आहे, पण 2 मिनिटं त्या आई बरोबर 2 शब्द बोलायला वेळ नाहीये. आम्ही व्हॉट्सअपवर, इंटरनेटवर अनेक प्रसाधनं आहे, बरोबर आहे की नाही, अनेक उपकरणं आहे, तिथे आम्हाला व्यर्थ वेळ घालवायला आहे.
पण घरामध्ये बसलेल्या आईशी आम्ही दोन शब्द बोलत नाही. वेगळी अपेक्षा काही नसते आईला. आईला काही नको, तुमचं धन नको, दौलत नको, काही नको. तुमच्यापेक्षा जास्त त्यांनी पाहिलंय. खऱ्या अर्थी जर सांगायला गेलं, आपल्यापेक्षा धनदौलत त्यांनी जास्त पाहिलंय, आपल्यापेक्षा संकट त्यांनी जास्त पाहिले, आपल्यापेक्षा जास्त सुख त्यांनी अनुभवलंय. पण खऱ्या अर्थी त्यांना कशाची म्हणून अपेक्षा नाही, त्यांना फक्त तुमच्या दोन शब्दाची अपेक्षा आहेत. आई जेवलीस का ग, बसलीस का ग, एवढे दोन शब्द प्रेमाचे फार मोठे. फार कौतुक होतं आईला. लेकरू माझं जवळ आलं, मला विचारलं आई तू जेवलीस का, बसलीस का. हा आनंद आईच्या गगनात मावत नाही. एखादं लेकरू जर बाहेर गावी नोकरी करता असेल आणि सुट्टीच्या दिवशी जर नुसता फोन जरी आला की मी घरी येतोय, तरी त्या आईचं कशात म्हणून मन लागत नाही बरं, कशातही मन लागत नाही. फक्त वाटेकडे तिचं चित्त असतं, आज माझं लेकरू घरी येणार आहे. हे आईचं चित्त आहे, ही आईची अंतःकरण आहे. म्हणून खऱ्या अर्थी त्या आईला वेगळं काही नको, तुमचं धनदौलत नको, तुमचं काही नको. फक्त दोन शब्द प्रेमाने बोला. कारण खऱ्या अर्थी जर सांगायला गेलं, जोपर्यंत माय आहे तोपर्यंत तिचं महत्व लक्षात घ्या. एकदा का माय निघून गेली, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही पाहिलं तरी माय तुम्हाला परत मिळणार नाही. आज द्वादशी आहे, आपल्या माहिती करता सांगते. सुभाषितकार वर्णन करतात, न अन्नोदक समदानम न तिथी द्वादशा समहा न गायत्र्या परो मंत्र न मातुः परदैवतम. खऱ्या अर्थी जर सांगायला गेलं, अन्नदानासारखं पुण्य नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही आणि आई समान श्रेष्ठ दैवत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थी जर सांगायला गेलं, हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, सुभाषितकार शास्त्रकारांनी तसं वर्णन केलंय, शिक्कामोर्तब केलंय त्याच्यावर की आई समान श्रेष्ठ दैवत नाही. जशी द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, अन्नदानासारखं पुण्य नाही, त्याप्रमाणे आई समान मोठं दैवत नाही. एवढी मोठी आहे. किती मोठी आहे आई. त्रैलोक्यात जरी पाहायला गेलं तरी आम्हाला आई समान श्रेष्ठ कोणी पाहायला मिळणार नाही. कारण लेकराबद्दलची तळमळ, लेकराबद्दलचं हित सदैव तिच्या चित्तात असतं. बरोबर आहे की नाही. हरी लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये सदैव लेकराबद्दलची तळमळ असते, लेकराचंच हित असतं. म्हणून खऱ्या अर्थी शास्त्रानं, संतांनी, कवींनी आई श्रेष्ठ आहे हे शिक्कामोर्तब केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थी जर सांगायला गेलं, किती श्रेष्ठ आहे हो आई, तर एक कवी वर्णन करतोय, अवघ्या त्रैलोक्यामध्ये जरी पाहायला गेलं तरी आई समान श्रेष्ठ दैवत आम्हाला पाहायला मिळणार नाही. तुम्ही म्हणाल नक्की काय आहे, एवढी नक्की आई श्रेष्ठ आहे का. खऱ्या अर्थी आपण गोष्ट नेहमी ऐकतो, एका मुलाने, खऱ्या अर्थी एका महिलेने आईचं काळीज आपल्या नवऱ्याकडे मागितलं, त्या नवऱ्यानं आपल्या बायकोला आईचं काळीज सुद्धा आणून दिलं. पण आईचं काळीज आणून देत असताना त्या काळजातून आवाज येत होता, बाळा तुला ठेच लागली, जास्त लागलं तर नाही ना, जास्त दुखत तर नाही ना, हे आईचं काळीज आहे. म्हणून शास्त्राने आई श्रेष्ठ आहे हे शिक्कामोर्तब केलेलं आहे. किती श्रेष्ठ आहे आई. त्रैलोक्यामध्ये जर पाहायला गेलं, आई समान श्रेष्ठ दैवत नाही. एक कवी आहे, तो वर्णन करतो, हरी त्रिसर्गाच्या टप्प्यावर
त्रिसर्गाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपूनी राहते आई तुझे नाते, आई तुझे नाते. सुकल तुझं बाई, चुकलं तुझं बाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई. 9 मास हा गोळा तू ग पोटी वागविला, 9 मास हा गोळा तू ग पोटी वागविला. पळहाताचा पाळण नेत्रांचा दिवा केला, तळहाताचा पाळण नेत्रांचा दिवा केला. आई विना माया या, आई विना माया या विश्वामध्ये नाही ग, या जगामध्ये नाही ग. ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई. तो कवी वर्णन करतोय काय हे सगळं. तळहाताचा पाळणा नेत्रांचा दिवा केला. आमची आई, आमची आजी आम्हाला सांगते पूर्वीचे दिवस फार भयंकर होते, फार अवघड होते. आता जर पाहायला गेलं आताची परिस्थिती फार अवेलेबल आहे आम्हाला सगळं. आम्हाला पाण्याचा ग्लास प्यायचा म्हटलं तरी किचन मध्ये नळ आहे. पूर्वी हे सगळं नव्हतं. पूर्वी 2-2, 3-3 हांड्याने पाणी आणावं लागायचं. बरोबर आहे का नाही आजी? आणि एवढ्या सगळ्या त्या खडतर परिस्थितीमध्ये आपल्या 3-3, 4-4 लेकरांना लहानाचं मोठं करत असताना केवढा संघर्ष या जुन्या बायकांना करावा लागला. तेवढा संघर्ष जर आपल्याला असेल ना तर आपण नांदूच शकत नाही. स्पष्ट सांगते मी. युट्यूब चालू आहे माझ्या समोर, शूटिंग चालू आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही आता लग्न झालं 4-2 महिने झाले. आम्हाला जर तिथं पटलं सगळं ऑल वेल ऑल सेट जर असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही काही नांदायला तयार. अशी परिस्थिती आहे. पण या पूर्वीच्या बायकांची जर परिस्थिती पाहिली, पूर्वीच्या बायकांचा संघर्ष जर पाहिला, फार मोठा संघर्ष होता त्यांच्याकरता. रानावनात जात असताना लेकराला पाठीशी लावावं आणि पायामध्ये वाहन असेल की नसेल त्याचंही भान नाही, आणि शेतात जाऊन 2-3 किलोमीटर अंतरावर जाऊन उन्हातानात काम करावं. हा संघर्ष जर कुणी केला असेल तर आमच्या मायबापांनी आमच्याकरता केलाय. हा संघर्ष आमच्या मायबापांनी आमच्याकरता केला. आणि दुर्दैव आमचं, आम्ही वर तोंड करून विचारतं काय केलं आमच्यासाठी. बरोबर आहे की नाही? दुर्दैव आहे. जर त्यांनी ही मालमत्ता, ही जमीन जुमला आमच्याकरता जर गडी बांधून ठेवली नसती तर आज आम्हाला कुठेतरी डबा भरून कुणाच्या तरी पदरीत चाकरी करावी लागली असती. हे तितकंच खरं आहे. त्यांनी तेव्हा जर संघर्ष केला नसता, ऊन वारा पाऊस जर पाहिला नसता तर आम्हाला हे वैभव आज पाहायला मिळालं नसतं. म्हणून पूर्वीचे लोक, पूर्वीचा संघर्ष, पूर्वीचे मायबापांचा संघर्ष जर पाहायला गेला त्याच्या पुढे आमचं जीवन काहीच नाही. आम्ही लहान लहान संकट आले की कोलमडून जातो, पण आमच्या मायबापांनी याच्याही पेक्षा मोठे संकट पाहिलेले आहे. म्हणून सांगायला जर गेलं, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात वेगळं काही करू नका. ज्या मायबापांचे आमच्यावर उपकार आहे की नाही त्या मायबापांची सेवा करा. मग ठीक आहे महाराज, आम्ही त्या मायबापांची सेवा करायला तयार आहे, पण असा पुराणात काही एखादा पुरावा आहे का की मायबापांची सेवा केल्यानं भगवंताची प्राप्ती होते? असा पुराणात शास्त्रात काही पुरावा सापडतो का? तर असा पुराणात पुरावा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात दिला. पुंडलिके काय केले, 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 पुंडलिके
सापडतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी 5व्या वेदाची निर्मिती केली, तो म्हणजे अभंग गाथा. त्या अभंग गाथ्यामध्ये वर्णन केलेले पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. मायबापांची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होत असते. याचं वर्णन, याचा पुरावा पुराणात आलेला आहे. तो असा, फार पूर्वीची गोष्ट आहे. एक ब्राह्मण कुटुंब होतं, पती पत्नी होते. विवाह तर झाला, पण खऱ्या अर्थी विवाह झाल्यानंतर बरेच दिवस लेकरू झालं नाही, अपत्य झालं नाही. मग खऱ्या अर्थी देव धर्म कर, नवस सायास कर. बऱ्याच नवसा सायासानंतर एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव काय? पुंडलिक. मग एवढा पुण्यवान होता का तो पुंडलिक, की त्याच्या खऱ्या अर्थी त्याच्या भेटी करता भगवान परमात्मा आले? एवढा पुण्यवान होता का? तर नाहीये. तो कसा होता त्याचं वर्णन आलेलं आहे, एका भक्तिगीतात वर्णन आहे. स्वर द्या दादा. हरी तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही ऐकलं ना तुम्ही? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. मग एवढा पापी असणारा पुंडलिक आणि त्याच्या भेटीला भगवंतानं यावं, अशी काही कथा आहे का? तर ब्राह्मण कुटुंब आहे, पती पत्नी आहे. अनेको दिवसानंतर, नवसा सायासानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं पुंडलिक. त्या मुलाचं नाव पुंडलिक ठेवलं, पण फार दिवसातून झाला, नवसा सायासाने झाला, फार लाडका आहे म्हणून तो फार आजूबाजूच्या लोकांची गल्लीमध्ये खोड्या करायचा. रोज काहीतरी एक ना एक भांडण तो घरी घेऊन यायचा. आता मुलगा लग्नाच्या वयात आला तरी याच्या खोड्या काही थांबत नाही. आई बापांनी विचार केला, याला समजून सांगितलं, याला शाळेतही टाकलं, याला सगळं केलं, तरी हा ऐकत नाही. मग काय केलं पाहिजे आता? याचं शुभमंगल बरोबर याचं लग्न करून देऊ. मायबापांनी त्याचं लग्न करायचं ठरवलं. सुंदर अशी मुलगी बघितली, नवरी बघितली आणि त्याचं लग्न केलं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती एवढी सुंदर पत्नी जेव्हा उंबरठा ओलांडून घरी आली तेव्हा ती एवढी सुंदर पत्नी पाहून तो सुधारायचा तर आणखीन बिघडला. तो ती एवढी सुंदर, एवढी नाजूक, एवढी छान, ती भांडे घासायला बसली का हा तिच्या समोर बसायचा. अगं तू भांडे घासू नको, तुझे हात नाजूक आहे, तू फार नाजूक आहे, सुंदर आहे, तुझे हात खराब होतील, तू राहू दे, मी घासतो. ते झालं की दळण दळायला, पूर्वी दळण दळावं लागायचं. दळण दळायला बसलं की तेच, तुझे नाजूक हात आहे, तू दळण दळू नकोस, तू राहू दे, मी दळतो. अशी जेव्हा परिस्थिती आईनं पाहिली तेव्हा आईला वाईट वाटलं. बरोबर आहे की नाही? आईला वाईट वाटतं.
आईला वाईट वाटलं आणि आईने आपल्या मुलाच्या विरहित त्या सुनेला 2 शब्द समजून सांगितले. बाई ग, तू सुंदर आहे, तू छान आहे, हे सगळं बरोबर आहे. तू लाडकी आहे, तुझ्या मायबापांची एकुलती एक आहे, इथपर्यंत सगळं बरोबर आहे. पण जशी तू लाडकी आहे तसा आमचा मुलगा पण आमचा फार लाडका आहे आणि आमच्या डोळ्यासमोर त्यांनी तुझ्या हाताखाली काम करावं हे आम्हाला काही बरं दिसत नाही. मग हे 2 शब्द समजून सांगितले. पण काही काहींना समजून सांगितलेलं सुद्धा पचत. तिनं ते समजून सांगण्यामागची भावना नाही लक्षात घेतली. आपल्या नवऱ्याला आणखीन 1चे 2 करून, तुमची आई मला ओरडते, तुमची आई मला जाच करते, बरोबर आहे की नाही. आणि मग असं जेव्हा सांगितलं त्यावेळेला तो पुंडलिकाने काही मागचा पुढचा विचार करावे की नाही, मागचा पुढचा विचार न करता ताड 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 आईकडे गेला आणि सांगितलं, आई तू माझ्या बायकोला ओरडतेस, माझ्या बायकोला सासुरवास करतेस, निघ घराच्या बाहेर. कोणी सांगितलं? पुंडलिकाने. बरं, आपल्यापैकी नाही कोणी. त्या पुंडलिकाने सांगितलं. आणि ह्या गागाट किंवा हा जो आरडाओरडा ज्या वेळेला त्या वडिलांनी ऐकला पुंडलिकाच्या, त्यावेळेला वडील घरातून बाहेर आले. कसला ओरडा चाललाय म्हणून बघितलं तर त्या वडिलांनी सांगितलं, अरे नक्की गोंधळ कसला चाललाय. त्यावेळेला झालेली परिस्थिती पुंडलिकाने सांगितली. आणि माझी आई माझ्या बायकोला जाच करते म्हणून मी तिला घरात ठेवणार नाही, मी तिला घराच्या बाहेर काढीन. ज्यावेळेला घराच्या बाहेर काढीन म्हणाल्यानंतर वडिलांनी सांगितलं, अरे जिनं तुला 9 महिने आणि 9 दिवस उदरामध्ये ठेवलं, हा समाज, ही सृष्टी दाखवली आणि आज तिला तू घराच्या बाहेर काढायला निघालास. याच्यासारखं दुर्दैव दुसरं नाही. कारण मी मगाशीही वर्णन करून गेले आणि आताही सांगेन, खऱ्या अर्थी जर त्या आईनं आम्हाला 9 दिवस आणि 9 महिने उदरामध्ये ठेवलं नसतं तर आम्हाला ही सृष्टी पाहायला मिळाली नसती. मी सुरुवातीलाच सांगितलं, सगळे काही संत, भगवंत, गुरु श्रेष्ठ आहे, पण त्यांना पाहण्याकरता आम्हाला आधी मायबापांच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. म्हणून त्या वडिलांनी परोपरीने समजून सांगितलं, पण तरीही तो ऐकायला तयार नाही. त्याचं वर्णन एक कवी करतो, किती श्रेष्ठ आहे. त्या माईनं आम्हाला खऱ्या अर्थी जन्म दिलाय. हरी आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेवताना, अमृताहुनी गोडा वाजला सपाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. त्या वडिलांनी पुंडलिकाला अनेक प्रकारे समजून सांगितलं, बाबा रे, ज्या आईनं तुला जन्म दिलाय तू त्या आईला घराच्या बाहेर काढायला निघालास. आईने सांगितलं, अहो जाऊ द्या, लेकरूचे, बरोबर आहे की नाही, काही हरकत नाही. हे जेव्हा आई बोलली तेव्हा पुंडलिकाच्या वडिलांनी सांगितलं, आईच्या मायेला लाज नसते हे मी ऐकलेलं होतं, पण आज डोळ्यानं पाहिलंय. मुलगा तुला लाथा मारतोय, बाहेर काढतोय आणि तरीही तू त्याच्या घरामध्ये राहायचं म्हणते, माझ्याच्याने शक्य होणार नाही. वडिलांनी आपला बाजाबोजा गुंडाळला आणि घराच्या बाहेर निघाले. त्या आईनं विचार केला, सर्व आयुष्य आपल्या नवऱ्याबरोबर घालवलं, आता उतार वय आलंय, वृद्धत्व प्राप्त झालंय, थोड्या करता कशाला नवऱ्याची साथ सोडायची, म्हणून तिनेही घर सोडलं. दोघांनीही घर सोडलं आणि दोघेही घराच्या बाहेर निघाले. बरेच दिवस झाले घराच्या बाहेर निघाले, 6 महिने झाले. याला तर काही आठवणच नाही, हा त्या बायकोच्या सुंदरतेमध्ये रमूनच गेलेला, पण खऱ्या अर्थी त्या बायकोलाच आठवण आली. अहो तुमच्या मायबापांना आपण बरेच दिवस झाले घराबाहेर काढलेलं, ते नक्की आता कुठे असतील, काय असतील, पहा तेवढं. निदान नाही काही तर घरात काही कामाला मदत होईल या स्वार्थानं तिनं आपल्या नवऱ्याला आई वडिलांना पाहण्याकरता पाठवलं. आता पुंडलिक आई वडिलांच्या शोधात निघाला. आई वडिलांच्या शोधात निघाला. जात असताना खऱ्या अर्थी बरेच दिवस झाले प्रत्येक गावागावातून विचारत जातोय, माझ्या मायबापांना पाहिलं का, अमुक अमुक त्यांची खूण आहे, बऱ्यापैकी स्वरूप सांगत चालला, प्रत्येक गावात विचारत चालला. पण एका गावामध्ये सांगण्यात आलं, खऱ्या अर्थी अमुक अमुक दिशेने गेले आहे. मग त्या दिशेने पुढे जात असताना पुंडलिकाच्या नजरेत एक प्रसंग घडला. तो म्हणजे असा की त्या पुंडलिकाला एक कुक्कुट स्वामींचं त्या ठिकाणी आश्रम लागलं. त्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये पुंडलिकाच्या डोळ्यात देखत एक 3 मलिन झालेल्या स्त्रिया त्या कुक्कुट मुनींच्या आश्रमात गेल्या आणि पुन्हा स्वच्छ होऊन बाहेर आल्या. आधी जात असताना त्या फार मलिन होत्या,
पण बाहेरून ज्या वेळेला आल्या, बाहेर ज्या वेळेला आल्या त्या फार स्वच्छ होत्या. हे सगळं पुंडलिकाच्या डोळ्यासमोर घडलं. पुंडलिकानं त्यांना विचारलं, बाई ग कोण आहात तुम्ही? आल्या तेव्हा फार मलिन होत्या, अस्वच्छ होत्या, घाणेरड्या होत्या, आणि आता मात्र तुम्ही बाहेर येताना स्वच्छ होऊन आल्या, याचं कारण काय? त्या तीनही महिलांनी, त्या तीनही स्त्रियांनी सांगितलं, आम्ही काही स्त्रिया महिला वगैरे नाही, आम्ही 3 नद्या आहोत. आम्ही 3 गंगा आहोत, नद्या आहोत. आम्ही 3 गंगा आहोत. अनेक लोक पापी भ्रष्ट झालेले आमच्यामध्ये येऊन आंघोळ करतात, वेगवेगळा केर कचरा आमच्यामध्ये आणून टाकतात, म्हणून आम्ही मलिन होतो, अस्वच्छ होतो, आणि मग स्वच्छ होण्याकरता आम्ही कुकुट मुनींच्या दर्शनाकरता येतो, आणि मग त्यांचं दर्शन घेतलं की आम्ही स्वच्छ होतो. एवढं बोलल्या त्या 3 नद्या गंगा निघून गेल्या. त्या निघून गेल्या, पण आता उत्सुकता पुंडलिकाला अशी वाढली की नक्की कुकुट मुनींच्या आश्रमात मध्ये असं आहे काय की मध्ये गेल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर एवढ्या घाणेरड्या असलेल्या नद्या गंगा स्वच्छ होतात, मध्ये जाऊन तरी पाहू. ज्या वेळेला पुंडलिकाने मध्ये डोकावला, त्या कुटियामध्ये डोकावला, त्या कुटियेमध्ये डोकावल्यानंतर कुकुट स्वामी वेगळा यज्ञयाग करत नव्हते, पूजापाठ करत नव्हते, देवधर्म करत नव्हते, तर वृद्ध असलेल्या आपल्या मायबापांची सेवा करत होते. आणि ज्या वेळेला पुंडलिक त्या कुकुट स्वामींशी बोलला, त्यावेळेला त्या कुकुट मुनींनी सांगितलं, मी वेगळं काही तप सायास यज्ञयाग करत नाही, फक्त माझ्या मायबापांची सेवा करतो. पुंडलिकाच्या आपली चूक लक्षात आली, पश्चाताप आला की मायबापांच्या सेवेमुळं कुकुट मुनींच्या ठिकाणी एवढी पवित्रता, एवढी शक्ती निर्माण झालेली आहे. तिथून निघाला, आता पश्चाताप होऊन आपल्या मायबापांना शोधू लागला, आणि जात असताना काशीच्या क्षेत्रावर त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर त्याचे मायबाप, अंध झालेले मायबाप, भीक मागताना त्याच्या नजरेस पडले. आणि ते भीक मागत असताना मायबाप पाहिले, पश्चाताप आला, मायबापांची माफी मागितली, दोघांनाही बरोबर घेतलं आणि त्यांची सेवा करू लागला. आता एवढी सेवा करू लागला की सेवा करत 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 खऱ्या अर्थी दंडकारण्यापर्यंत आला. कुठे आला? दंडकारण्यापर्यंत आला. आणि त्या दंडकारण्यापर्यंत आल्यानंतर भगवान परमात्मा स्वतः त्या पुंडलिकाच्या मायबापांच्या सेवेवर प्रसन्न झाले, आणि स्वतः भगवान परमात्मा त्या दंडकारण्यात पुंडलिकाला दर्शन देण्याकरता आले. मायबापांच्या सेवेवर प्रसन्न झाले. पुंडलिकाच्या समोर साक्षात प्रकट झाले आणि सांगितलं, अरे पुंडलिका, मी तुझ्या मायबापांच्या सेवेवर प्रसन्न आहे, तुला दर्शन देण्याकरता आलोय, मला बसायला काहीतरी दे, एखादी खुर्ची तरी दे, एखादी काहीतरी चटई दे, काहीतरी सतरंजी वगैरे दे. काही नाही. पुंडलिकाने सांगितलं, मी माझ्या मायबापांची सेवा झाल्याशिवाय तुमच्याकडे पाहणारही नाही. पुंडलिकाने काहीही दिलं नाही, एक वीट मागे भिरकावली, सांगितलं, भगवान या विटेवर उभे राहा, जेव्हा माझी मायबापांची सेवा होईल तेव्हा मी खऱ्या अर्थी तुमच्याकडे येईल किंवा तुमचं दर्शन घेईल, तुमच्याशी बोलेल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. भगवान परमात्मा, आज लाखो लोक पंढरपूरला यात्रेला जातात, वारीला जातात, आषाढी वारीला जातात, लाखो लोकांची गर्दी तिथे असते, पण त्या लाखो लोकांच्या गर्दीमध्ये भगवान परमात्मा आजही कमरेवर हात ठेवून या करता उभा आहे की पुंडलिकासारखा एखादा भक्त मला पुन्हा पाहायला मिळतोय का. 28 युगापासून भगवान परमात्मा उभा आहे, पण आजही पुंडलिकासारखा दुसरा भक्त देवाला पाहायला मिळालेला नाही. मग पुंडलिकाच्या सेवेवर भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने सांगितलं, काहीतरी वर माग. त्यावेळेला पुंडलिकाने वर मागितला, भगवान मला वेगळं काही नको, जे कोणी कलियुगामध्ये तुमच्या दर्शनाकरता येतील त्यांचा तुम्ही उद्धार करा, कल्याण करा, एवढंच माझं मागणं आहे, यापेक्षा वेगळं काही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगायचा मुद्दा माझा हा आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगात वर्णन करतात की वेगळे सायास करण्याची गरज नाही, वेगळं तप करण्याची गरज नाही, वेगळा यज्ञ याग करण्याची गरज नाही. घरामध्ये चालतं बोलतं दैवत आमचे मायबाप आहे, त्या मायबापांचं दर्शन जरी आम्ही केलं, निदान नाही दुसरं काही करता आलं. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नित्यनेमाला फार महत्व आहे, बरोबर आहे की नाही. वारकरी संप्रदायामध्ये नित्यनेमाला फार महत्व आहे. ज्याची त्याच्या पद्धतीने नित्यनेम आम्ही करू शकतो. काहींना घरामधील देव आहे त्या देवांची पूजा करतात, काही सूर्यनमस्कार करतात, काही जर घराजवळ एखादं मंदिर असेल तर त्याचं दर्शन करतात, बरोबर आहे की नाही. करतात का? नित्यनेम आहे का तुमच्या जीवनात? नित्यनेमाला फार महत्व आहे बरं. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्यनेम जीवनात असावा. नित्यनेम म्हणजे काय? त्या नित्यनेमाच्या आधी
एक घोट पाणी सुद्धा पिऊ नये त्याला नित्यनेम असे म्हणतात. करताना तुम्ही नित्यनेम माहित आहे ना तुम्हाला. नित्यनेम म्हणजे काय? महिलांनी निदान नाही दुसरं काही तांब्या भरावा, हळदी कुंकू घ्यावं, निदान तुळशीला पाणी देऊन तिला हळदी कुंकू लावून तिचं दर्शन घ्यावं, सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यनमस्कार करावा, त्यानंतर पाणी प्यावं, त्यानंतर चहा प्यावा, याला नित्यनेम असे म्हणतात. नाहीच दुसरं जमलं, त्यालाही वेळ नसेल तर घरामध्ये असलेल्या थोरा मोठ्यांच्या जरी पाया पडलं, नाही थोऱ्या मोठ्यांच्या पडायचं असेल, निदान आपल्या नवऱ्याच्या जरी पाया पडलं तरी आपला नित्यनेम झाला. आणि माणसांनी काय करावं? वेगळं काही करायची गरज नाही. घरात असलेल्या देवारामध्ये आपले कुलदैवत असतात, आपली कुलदेवी असते. त्या कुलदैवतांचं कुलदेवीचं जरी आम्ही दर्शन घेतलं, देवपूजा केली, त्यांना आंघोळ घातली, त्यानंतर चहा पाणी घेतला की तोही आमचा नित्यनेम आहे. पण दुर्दैव आमचं एवढं की आम्हाला त्या घरातील देवाऱ्यातील देवांना आंघोळ घालायला सुद्धा वेळ नाही. घालतो का आम्ही वेळ? आम्ही मोठ्या भूषणाने सांगतो, नाही नाही आमची देव तीच नांती. कोण? आमची ती. हा बरोबर आहे, आमची देव तीच नांती. आपण नाही ते देव बिव काही नाण्याच्या भानगडीत पडत, बरोबर ना? आम्ही सहज म्हणतो, पण नाही, नित्यनेम जीवाला असावा. जर नित्यनेम नसेल तर संत महात्मे म्हणतात तो श्वान आहे, प्राणी आहे तो, म्हणून जीवाला नित्यनेम असावा. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व नित्यनेमांपैकी जरी वेगळं काही तुम्हाला करता आलं नाही ना, एकच करा, मायबापांची सेवा करा. कुणाप्रमाणे? कुणी सावध झालेला अभंगाचं तिसरं चरण. तैसा होई तू सावध, तैसा होई तू सावध, तैसा होई तू सावध, हृदयदारे नारायण, तैसा होई तू सावध, हृदयदारे नारायण. कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले. तैसा होई तू सावध, हृदयदारे नारायण, तैसा होई तू सावध, हृदयदारे नारायण. कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज वर्णन करतात, कुणाप्रमाणे सेवा करा, पुंडलिके काय केले. बरोबर आहे का? हा हो म्हणताय तुम्ही, कीर्तनात आहे ना. तैसा होई तू सावध, सावध हो नाही का? तैसा होई तू सावध, हृदयी धरी नारायण. कुणाप्रमाणे सेवा करा, जशी पुंडलिकाने केली ना त्याप्रमाणे तुम्ही करा. तैसा होई तू सावध. अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती पहा आणि समोर मायबापांची सेवा करा. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातनः. प्रत्येकामध्ये जो जीवात्मा आहे, जो अंश आहे, तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. वेगळं जर आम्हाला वेळ नसेल देवधर्म करायला, पूजा पाठ करायला, तर वेगळे सायास्तप करण्याची गरज नाही. मायबापांची सेवा करा, त्यातच आम्हाला भगवंताच्या सेवेचं पुण्य मिळेल. नवे नवे एक महत्वाचं वाक्य ऐकून ठेवा. कदाचित भगवंताच्या सेवेने मायबाप मिळतील की नाही सांगता येत नाही. ऐकून ठेवा, भगवंताच्या सेवेने मायबाप मिळतील की नाही सांगता येत नाही, पण मायबापांच्या सेवेने भगवंत मिळतो, हा दृष्टांत आम्ही स्वतः पाहिलाय. बरोबर आहे की नाही? पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. स्वतः भगवान परमात्मा भेटण्याकरता आला. म्हणून आज दुर्दैव जर पाहायला गेलं, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला वृद्धाश्रम पाहायला मिळतात. बरोबर आहे की नाही?
आम्हाला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर वृद्धाश्रम पाहायला मिळतात, पण त्या वृद्धाश्रमांमध्ये आणखीन एक दुर्दैव असं की शेतकऱ्यांचे मायबाप नाहीये. बरं, शेतकरी राजाचे मायबाप नाही, गोरगरिबांचे मायबाप नाहीये तिथं. मायबाप मोठ्या लोकांचे, बरोबर आहे की नाही, पैशावाल्या लोकांचे, नोकरीवाल्या लोकांचे. पण गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे मायबाप आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही, वृद्धाश्रमात पाहायला मिळणार नाही. म्हणून खऱ्या अर्थी जर पाहायला गेलं, आज मोठ्या कौतुकानं अभिमानानं सांगावंसं वाटतं, आज आपल्या आईचा 75वा वाढदिवस साजरे करणारे कोणी राजकारणी नाहीये, कोणी खासदार आमदार नाहीये. नेहमी या भागात मी नेहमी कार्यक्रमाला येते. मागे आपला त्या दणदाई मातेचा कार्यक्रम झाला, तिथे पण आले. इथे आणखीन 2 मंदिर आहे कशाचे, सप्ताह, तिथंही सप्ताह झाला. त्याच्याही आधी 2-1 वेळेला आले होते. अनेक वेळेला मी कार्यक्रमांना आले, सप्ताहाचा असेल, श्राद्धाचा असेल, अनेक वेगवेगळे कारणं असतील, पण आज हा वेगळा सोहळा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थी एका शेतकरी राजाची खऱ्या अर्थी उत्साह आहे असं म्हणायला हरकत नाही. अहो, राजकारणी करतील यात काय नवल, नोकरीवाले करतील यात काय नवल, त्यांच्याकडे मुबलक पैसा आहे. थोडासा एखाद्या समुद्रातून एखादा कप भर पाणी बाहेर काढलं तर काय फरक पडतोय. पण खऱ्या अर्थी रोज प्रामाणिकपणे उन्हाताणात पाण्या पावसात कष्ट करणाऱ्या शेतकरी राजाच्या मनात ही संकल्पना येण्याकरता बीज सुद्धा तितकं पवित्र असावं लागतं. बरोबर आहे की नाही. एखादं बीज जर पवित्र असेल तर खऱ्या अर्थी त्याचं फळही आम्हाला तेवढंच पवित्र मिळत असतं. जर परिवाराच्या बाबतीत सांगायला गेलं, दादांशी बोलताना आमचं असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं, ताई, अनेक 2-1 पिढ्यांपासून आमच्या घरामध्ये परमार्थ आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या मनामध्ये ही साधी संकल्पना येणं तेवढी साधी गोष्ट नाहीये आणि ती उगाच येत नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. एखाद्याच्या मनात चांगली संकल्पना, चांगला विचार येण्याकरता आधी ते कुळ तेवढं पवित्र असावं लागतं, तेव्हा खऱ्या अर्थी त्यांच्या मनात असा विचार येतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, धर्म धर्म त्याचा झाला नारायण, धर्म धर्म त्याचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. एखाद्याच्या मनात चांगला विचार येणं, चांगली संकल्पना येणं ही उगाच येत नाही, ते अगदी कुळापासून असलेली पवित्रता आहे. जर एखादं कुळ पवित्र असेल तर त्या कुळामध्ये खऱ्या अर्थी बीज, नवे नवे फळ सुद्धा तेवढंच पवित्र येत असतं. खऱ्या अर्थी एखाद्या आईच्या उदरी हरिभक्त जन्माला येण्याकरता त्या आईचं उदर सुद्धा तितकं पवित्र असावं लागतं. त्या आईने तेवढं तप केलेलं असावं लागतं. तप म्हणजे काही वेगळं नाही बरं. तप म्हणजे आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं भगवे कपडे घालायचे आणि एखादा नदीच्या तीरावर जाऊन तपश्चर्या करायची, माळ जपायची, यालाच तप म्हणतात असं नाही. संसारामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करणे याला सुद्धा तपच म्हणतात. प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या लेकरांना योग्य ते संस्कार लावायचे आणि खऱ्या अर्थी लेकरांना परमार्थ शिकवायचा, हेही एक तपच आहे. मग खऱ्या अर्थी या परिवारामध्ये एका साध्या शेतकऱ्याच्या मनात असा विचार यावा तेवढी साधी संकल्पना नाही. आणि मग आमचे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ज्यांच्या मनामध्ये हा विचार येतो, किंवा जे मुलं, जे पुत्र, जे अपत्य आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहे त्यांच्या मायबापांना धन्यता देतात. देतात की नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आधी माता, मग बरोबर आहे की नाही. धन्य माता पिता तयाची आहे. एखाद्या कुळामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या मुलानं काही गौरव केला तर आमचे संत महात्मे त्या गुणगौरवाचं श्रेय स्वतः त्या अपत्याला देत नाही, तर त्याचं श्रेय त्याच्या मायबापांना देतात. बरोबर आहे की नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. जाता लीला जाता
भगवान परमात्म्याला साठवलंय त्यांच्या मायबापांना धन्यता आहे. धन्यता कुणाला आहे? मायबापांना आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराज वर्णन करतात, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उधारेला माळियाचा, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी. संत सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवलं. हे श्रेय जर कोणाला असेल तर ते मायबापांना आहे. सावता बाबांचं चरित्र आपणा सर्वांना ठाऊक आहे. याच्या अगोदर, सावता बाबांच्या जन्माच्या अगोदर त्यांच्या मायबापांनी किती मोठा संघर्ष केलेला आहे हे वेगळं कधीतरी वैयक्तिक त्यांच्या आपण समाधी सोहळ्याच्या वेळेला पाहूया. फार मोठा संघर्ष आहे त्यांचा. तेव्हा कुठेतरी सावता बाबा पोटी आले आणि सावता बाबांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलची भक्ती, प्रेम निर्माण झालं. म्हणून संत महात्मे एखादं कार्य एखाद्या मुलानं जर केलं तर त्या कार्याचं श्रेय मायबापांना देतात. म्हणून खऱ्या अर्थी आज या दोनही मुलांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये विचार यावा की आपल्या आईचा आपण 75वा वाढदिवस साजरा करावा. ही संकल्पना, हे सुसंस्कार खऱ्या अर्थी त्या माऊलीचे आहे. म्हणून हा विचार काही सर्वसामान्य माणसाच्या मनात उगाच येत नाही. आधीपासून ते बीज तेवढं पवित्र असावं लागतं, ते उदर तेवढं पवित्र असावं लागतं. तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनात असा विचार येतो, कुणाच्याही मनात येत नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन घेऊया आणि मग उर्वरित एका शरणाचा अर्थ आपण पाहूया. विठोबा रखुमाई, जसं भगवंताचं भजन केलं तसं संतांचंही भजन आपल्याला करायचंय. मोठ्या प्रेमानं या माऊलीला उर्वरित असलेलं आयुष्य मोठ्या प्रेमानं, आरोग्याचं, सुखाचं लाभो याकरता आपण संतांकडे विनंती करूया. सर्वांनी मोठ्या प्रेमानं हात वरती करून भजन करा. विठ्ठल विठ्ठल असेच हात वरती राहते बरं. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती
तुमच्या समोर वर्णन केलं. बाबारी वेगळे तप सायास करण्याची गरज नाही, वेगळं यत्न याग करण्याची गरज नाही. आपल्या घरामध्ये चालते बोलते दैवत आहे, त्यांची सेवा करा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. तैसा होई तू सावध, हृदयी धरी नारायण. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. जसं श्रीमद भगवत गीतेचा श्लोक मी आपल्या समोर मांडला, त्या श्लोकाप्रमाणे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात की मायबाप हे सुद्धा देवाचेच स्वरूप आहे, त्यांची सेवा करा, वेगळं तप करण्याची गरज नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. तुका मान माय बाप, तुका मान माय बाप, तुका मान माय बाप, आवाजी
रूपे अवघी देवाची स्वरूपे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात मायबाप हे देवाचीच स्वरूप आहे, त्यांची पूजा करा, वेगळी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. नामदेव महाराजांनी केलेलं वर्णन आहे, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. सगळं काही भगवंताचेच स्वरूप आहेत. म्हणून मायबापांची सेवा केली, वेगळी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. पूर्ण अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्हाला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थी मी मगाशीही बोलले आणि आताही बोलेन, आज हा सोहळा काही आगळा वेगळा आहे. एक महत्वाचं वाक्य ऐकून ठेवा, आई वडील गेल्यानंतर वर्षश्राद्धाचे कीर्तन तर सगळेच करतात हो. आई वडील गेल्यानंतर वर्षश्राद्धाचे कीर्तन आम्ही करतो, लाडूचं, जिलेबीचं, गुलाबजामचं जेवण ठेवतो. पण आईच्या डोळ्यासमोर असा सोहळा करण्याकरता भाग्य असावं लागतं. त्या आईला सुद्धा कदाचित वरून येत असेल की माझ्या लेकरानं माझ्या डोळ्यात देखत एवढा सोहळा केलाय. गेल्यानंतर आई पाहायला येणार आहे का? तुम्ही बुंदी ठेवली का, जिलेबी ठेवली का, लाडू ठेवले, पाहायला येणार आहे? नाही. आईच्या डोळ्यासमोर एवढा पारणं फेडणारा सोहळा साजरा करणं खऱ्या अर्थी त्या आईला सुद्धा जन्म दिल्याचं सार्थक वाटत असेल. म्हणून आजचा हा सोहळा फार सुंदर आहे, फार आगळा वेगळा आहे. हा यूट्यूबच्या माध्यमातून हा संदेश अवघ्या महाराष्ट्रभर पोहोचणार आहे. बरं तुमचा दादा, दोघाही भावांचा, दोन्हीही मुलांचा, आपल्या आईच्या पश्चात केलेले खरे अर्थी हे सोहळे हे अवघ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. म्हणून आपण फार सुंदर संदेश समाजामध्ये पसरवला आहे. नेहमी आम्ही आता कंपल्सरी कीर्तन चालूच आहे की, वर्षश्राद्धाचे कीर्तन रोजच चालू आहे. वर्षश्राद्धाच्या कीर्तनांचे फोन आम्हाला येतात, पण आपल्या जुन्या लोकांची मन आहे, जिवंत आहे तोपर्यंत काही दोन शब्द नीट बोलायचे पण नाही, धड त्यांना खायला प्यायलाही द्यायचं नाही, आणि गेल्यानंतर मात्र पंक्तीच्या पंक्ती उठवायच्या. त्याला काय अर्थ आहे? पण खऱ्या अर्थी या शेतकरी कुटुंबानं, मी मगाशीच बोलले, हा सोहळा करणारे काही कोणी राजकारणी नाही, पैसेवाले नाही, रोज शेतात प्रामाणिकपणे कष्ट करणारे शेतकरी राजानं आपल्या आईचा हा सोहळा साजरा केला. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून आपण भगवान पांडुरंग परमात्म्याकडे एकच मागूया की आईला उर्वरित जे काही आयुष्य अजून असेल ते आयुष्य खऱ्या अर्थी आरोग्याचं लाभो. बरोबर आहे की नाही? कुणाच्याही ताब्यात जाता कामा नये. बरोबर बाई, जेवण घाला, पाणी घाला, हे अशी अवस्था नको. हे भगवान त्यांना उर्वरित आयुष्य आरोग्याचं दे, हीच भगवंताकडे प्रार्थना करूया आणि थांबूया. जय विठ्ठल होईल, त्यानंतर आईची नात दोन शब्द बोलणार आहे, त्यानंतर सर्वांनी जागा सोडायची आहे. कुणीही जागा सोडू नका. सर्व कीर्तनासाठी उपस्थित आले सर्वच गुणीजनांचे मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी तुमच्यामध्ये उभं राहून बोलावं एवढी मोठी मी अजिबात नाही, पण ही गादीची कृपा आहे, संतांची कृपा आहे. म्हणून सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित. साऊंड सिस्टीमवाले दादा, आपण नंबर 1 साध्य केली, आपल्याला मनापासून धन्यवाद. नेहमी आम्ही या भागात येतो, आठवणीनं तुम्हाला फोन करू. त्याचबरोबर असलेले आमचे बंधू साऊंड सिस्टीमवाले, नवे गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बरोबर ना? कोणीही सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. आणि जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल, तुम्हाला सर्व कीर्तनांच्या लिंक पाहायला मिळतील. हे कीर्तनसुद्धा लवकरात लवकर आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळेल. ती कृपा, ती धन्यवाद खरे अर्थी आमच्या कांगणे भाऊंचे आहे. म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. आ बोलिए करो रे देवा को रे वंदरे. करा जबा